रामाने त्याला जवळ घेतला, कुशल प्रश्न विचारले आणि आता भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवास व्हावं लागलं. राज्य तुमचं आहे, सिंहासन तुमचं आहे. आपण अयोध्येला परत चला, राज्याभिषेक करून घ्या. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैव जात दुःखे फरता, दैव जात दुःखे फरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग तानयात्रा सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, तिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, काय शोक करिसी वेळा स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. नको आसू ढाळू आता लोचनास, नको आसू ढाळू आता लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा, रंग मी बनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. संपदा विनाही वर्षे दशोत्तरी चार, संपदा विनाही वर्षे दशोत्तरी चार, अयोध्येस नाही ये सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राजसंपदेचा, पराधीन आहे जग
गती पुत्र मानवाचा दोष ना कुणा